मित्रांनो, तुम्ही ज्युरासिक पार्क, ज्युरासिक वर्ल्ड यांसारख्या मूव्हींमध्ये डायनासोर्स बघितले असेल. हे डायनासोर कधी शाकाहारी असतात तर कधी मांसाहारी. पण तुम्हाला हे माहीत आहे का? पृथ्वीवर 2 पायांवर धावणारे डायनासोर सुद्धा अस्तित्वात होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका डायनासोरबद्दल माहिती बघणार आहोत. हा डायनासोर कुठे आढळला, तो किती वर्षांपासून पृथ्वीवर होता आणि त्याचबरोबर त्याच्याबद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार संशोधकांना मंगोलियामध्ये खांगकुलू मंगोलियन्सिस नावाच्या डायनासोरची एक नवीन प्रजाती सापडली आहे. या प्रजातीचे सांगाडे मंगोलियाच्या गोबी वाळवंटात सापडले. त्यानंतर ही हाडे एका संग्रहालयात ठेवण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी हाडांची पुनर्तपासणी केली तेव्हा त्यांना ही नवीन प्रजाती सापडली. त्याच्या लहान आकारामुळे संशोधकांनी या प्रजातीचे नाव खांकुलू मंगोलियन्सिस ठेवले, ज्याचा अर्थ मंगोलियाचा ड्रॅगन प्रिन्स असा होतो. या शोधामुळे संशोधकांना टायरानोसॉरस कुटुंबाच्या वंशाचे रिव्ह्यू करण्यास आणि त्यांच्या उत्क्रांतीबद्दल अधिक माहिती मिळवण्यास मदत होऊ शकते. 86 दशलक्ष वर्षे जुना हा सांगाडा टायरानोसॉरस कुटुंबाचा सर्वात जवळचा पूर्वज असलेल्या प्रजातीचा आहे. टायरानोसॉरस हा डायनासोर भक्षकांचा एक गट आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध टी-रेक्सचा समावेश आहे. नवीन डायनासोरची प्रजाती ही इतर डायनासोर्सपेक्षा लहान होती आणि ही 2 पायांवर धावत होती. ते जलद गतीने चालणारे भक्षक होते. त्यांचे वजन सुमारे 750 किलो होते, तर प्रौढ टी-रेक्सचे वजन यापेक्षा 8 पट जास्त असू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 पायांवर धावणाऱ्या डायनासोरची माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. अलीकडेच संशोधकांना 2 पायांवर धावणारी डायनासोरची नवीन प्रजाती खालीलपैकी कोठे सापडली? पर्याय 1 ऑस्ट्रेलिया, पर्याय 2 अमेरिका, पर्याय 3 मंगोलिया, पर्याय 4 ब्राझील. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.